मित्रहो, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबईवर आपला झेंडा फडकायला हवा यासाठी भाजपने गेल्या काही काळामध्ये जंग पछाडलं. पण त्याच मुंबईमध्ये आणि मुंबईकरांमध्ये भाजपबद्दल असलेला प्रचंड संताप हा काल आपल्याला बघायला मिळाला. एका महिलेने गिरीश महाजन जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना अगदी खरी खोटी सुनावली. इतकी खरी खोटी सुनावली की पोलिसांच्या समोर या महिलेच्या रागाचा पारा इतका चढलेला होता की ज्याचं नाव ते. त्याच वेळेला मुंबईच्या महापौर सुद्धा तिथे होत्या. हा मोर्चा जर महिलांसाठी काढण्यात आला होता तर त्यामध्ये असलेली पुरुषांची संख्या ही सुद्धा लक्षणीय होती. त्याचबरोबरीने या मोर्चाची वेळ चुकलेली होती, या मोर्चाचं स्थळ चुकलेलं होतं. कारण सध्या मुंबईमध्ये प्रचंड वाहतुकीची समस्या आहे. त्यातच मंगळवारी 2 उपनगरीय रेल्वे एकमेकासमोर आल्या. त्याचप्रमाणे कर्जतच्या दिशेने अगदी डोंबिवली आणि कल्याणच्या परिसरात रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आधीच मुंबईकर प्रचंड संतापलेला होता, कावलेला होता. ज्यांना रेल्वेचा मार्ग उपलब्ध नव्हता त्यांनी रस्त्याचा मार्ग स्वीकारला आणि अशा वेळेला ट्रॅफिक जॅम झाल्यानं या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया म्हणजे डोममध्ये जो भाजपने कार्यक्रम घेतला होता त्याचा पुरता बोजवारा उडाला. त्यामुळे एकतर लोकांशी संबंधित नसलेल्या प्रश्नावर भाजप स्वतःसाठी, प्रसिद्धीसाठी आणि पक्षाच्या प्रपोगंडासाठी जे काही काम करतंय त्याला अत्यंत जबरदस्त अशी सबक शिकवण्याचं काम हे मुंबईकर महिलेने केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने कधी नव्हे ते भाजप स्वतंत्रपणे सत्तेत आल्यावर सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये निधी वाटप असू द्या किंवा मुंबईतले जे काही निर्णय असू द्या या संदर्भामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी आणि नेत्यांनी जो घोळ घातलाय तो बघितल्यानंतर मुंबई हे काय भाजपच्या बसकं काम नाही असं म्हणायची वेळ आता मुंबईकरांवर येते की काय, अशी परिस्थिती आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर आणि मुंबईकरांच्या मनामनामध्ये दिसते.